मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीची स्थापना झाली आणि या माध्यमातून कालपासून रमेश केरे यांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरमध्ये उपोषण सुरू आहे। दरम्यान विविध बॅनर उपोषणस्थळी लावले गेलेत। एलईडीद्वारे मराठा समाजाला कसं आरक्षण मिळू शकतं याचं प्रदर्शन तिथे केलं जात आहे। काय सांगाल, आज तुमचा दुसरा दिवस आहे या आंदोलनाचा? मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा समाजाला कसं आरक्षण भेटू शकतं त्याचं सादरीकरण आणि प्रदर्शन या ठिकाणी आपण मांडलेलं आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आम्ही या ठिकाणी लढत आहोत आणि आपण बघत असाल जवळपास 200 बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलं। सरकार येतं, सरकार जातं, पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी कोणी या ठिकाणी निर्णय घेताना या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळं आता सरकारनं नेमकं काय करायला पाहिजे आणि तेच आम्ही या ठिकाणी आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहोत। एकीकडं मनोज जरांगे पाटील यांचं देखील आंदोलन 1.5 वर्षापासून सुरू आहे। याच मागण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी राजेश्री उंबरे यांनी देखील याच ठिकाणी उपोषण केलं होतं। त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा उपोषण करण्याची वेळ सरकार कुठेतरी खेळवतं आहे का? अजिबात या ठिकाणी सरकार नक्कीच या ठिकाणी खेळवत आहे। आणि दुसरा विषय, मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्या प्रत्येक आंदोलनाला आमचा या ठिकाणी पाठिंबा होता। आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सरकारनं काय करायला पाहिजे, आतापर्यंत सरकारने काय काय चुका केलेल्या आहे हे आमच्या या ठिकाणी आमच्या अभ्यासक जे असतील, तज्ज्ञ जे असतील, त्या तज्ज्ञाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवून सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी यावं, आमच्यासोबत या ठिकाणी खुली चर्चा करा। खुली चर्चेच्या माध्यमातून कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण भेटू शकतं याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।